उपोषण बसण्याचं मागचं नेमकं कारण काय आहे? ही संकटाची वेळ येत असेल आणि आपण जर बांगड्या भरून जर घरी बसणार असेल तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. जंतर मंतरला तुम्ही आंदोलनाला गेले, तिथलं आंदोलन बघितलं आणि तिथल्या उपोषणाची खरं ताकद तुम्हाला कळली. खरं तिथून प्रेरणा मिळाली का तुम्हाला हे उपोषण करावं लागलं? पण अदानी सारखी इतकी मोठी कंपनी पर्यावरणाचा विचार करणार नाही असं तुम्हाला वाटतं? अदानी ग्रुप किती मोठा जरी असला तर आपण पण शिवजन मुलीचे मावळेत ना. म्हणजे त्यांच्या मागण्या जर पूर्ण केल्या तर हा प्रकल्प होऊ शकतो का? हा धोका खरं सगळ्यांनी ओळखला पाहिजे. अहो, तुम्ही हा निर्णय घेण्याआधी कोणाशी चर्चा केली होती? त्याच वेळेस तत्काळ हा निर्णय घेतलेला आहे, बाकी काहीच नाही. कधी या चर्चा नाही, काहीच प्रकल्पाबद्दल नाही. माहिती पूर्ण मिळवली तर हा प्रकल्प नेमका कसा होणार आहे, काय होणार आहे, याच्यापासून नुकसान काय, फायदा काय, आणि याच्याबद्दल आपल्याला प्रॉपर अहवाल मिळाला आहे का, त्याच्यात शेतजमीन जाणार किती आहे आणि कोणाला किती रोजगार मिळणार आहे किंवा पर्यावरणावर काय हानी पोहोचणार आहे, याचा प्रॉपर तुम्ही अभ्यास करून हा निर्णय घेतला. इथं स्थानिक माणूस कसं काय हद्दपार झालाय ना, हे मी जवळून पाहिलंय. हा पर्यावरणाचा लढा आहे, हा नाणेघाटाचा लढा आहे आणि अशा वेळेस नाही उभं राहायचं, मग कधी उभं राहायचं? ते हद्दपार झाल्यावर सगळ्या लोकप्रतिनिधींनी, सगळ्या नेते पुढाऱ्यांनी राजकारण सगळं बाजूला ठेवून आपल्या लोकांसाठी लढा दिला पाहिजे. सर, नेमका हा प्रकल्प काय आहे? 221 हेक्टर जमीन त्याच्यासाठी अक्वायर केली जाणार आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ फॉरेस्टची 65 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे. ज्यांची जमीन जाणार आहे त्यांची भूमिका आता काय आहे? त्यांचे प्रतिनिधी खरं तर त्यांच्यापर्यंत कोणी आलेच नाही तसे. पण या प्रकल्पाचं खरंच नुकसान होणार आहे याचे ठोस पुरावे आपल्याकडे काय आहे? त्यांचं विस्थापन तुम्ही नक्की कुठं करणार आहे, तर त्यांच्या जमीन जाणार त्याचा मोबदला काय असणार आहे त्यांना, आणि त्याच्यामुळे हे आमच्यासोबत ऐतिहासिकच अन्याय होत चाललेलं जे आहे. जमीन जाणार आहे त्यांना खरंच किती मोबदला मिळणार याचं स्पष्ट तुम्हाला माहिती आहे? जनतेच्या बाजूला असताना सुद्धा त्या माणसाला फाशी दिली गेली. त्याच्यामुळे याच्यापेक्षा फार मोठा मोबदला देतील असं मला तरी वाटत नाही. टोटल किती जमीन जाणार आहे याला? त्या प्यासा क्षेत्रात खरं तर दगड उचलण्याची पण अनुमती नाही. कायद्याची पायबंदी करत खरं तर असं सगळं मनमानी कारभार होतोय. हो, ज्यांच्यासाठी तुम्ही लढताय, ज्यांच्यासाठी उपोषण देतात, त्या लोकांनी कितपत तुम्हाला साथ दिली? म्हणजे जोपर्यंत तुम्ही निर्णय देत नाही तोपर्यंत स्थगित राहणार नाही. मी उपोषणावर ठाम आहे. जे काय व्हायचं ते माझं होईल. त्यांना संघर्ष काय, लढाई काय, या आदिवासी बांधवांना वेगळं सांगण्याची काही गरज नाही.